अमरनाथ ही अशी एक यात्रा आहे जी वर्षात 1 ते 1.5 महिन्यांसाठी उघडली जाते आणि या ठिकाणी तोच येतो ज्याला महादेवांचं बोलवणं येतं। मला पण महादेवांचं बोलवणं आलं आणि मी पण निघालो मुंबईवरून कटरा करून पहलगाम पर्यंत। अमरनाथ यात्रा करण्याचे 2 रस्ते आहेत, एक बालटाल तर दुसरा आहे पहलगाम। आम्ही निवडला पहलगाम कारण महादेव स्वतः या रस्त्याने चालत अमरनाथ गुफेपर्यंत गेले होते। आमच्या यात्रेची पहिल्या दिवसाची सुरुवात झाली होती कटरावरून पहलगाम पर्यंत जाताना रस्त्यामध्ये बरेच सारे लंगर आणि भंडारे लागलेले होते। अमरनाथ यात्रा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे RFID कार्ड। जम्मू मध्ये आम्ही बघितलं होतं RFID कार्ड मिळवण्यासाठी रस्त्यामध्ये बरेच सारी गर्दी बसलेली होती, मात्र आम्हाला महादेवांच्या आशीर्वादाने भंडाऱ्यामध्ये 5 मिनिटातच RFID कार्ड मिळालं होतं। या भंडाऱ्यामध्ये नाश्ता, जेवण आणि महादेवांचा आशीर्वाद करून आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला। पहलगाम पर्यंत जाताना भारतातील दुसरा सर्वात मोठा टनेल पार करून तसेच काश्मीर मध्ये सुंदर व्ह्यू पाहत आम्ही फायनली पोहोचलो पहलगाम बेस कॅम्प पर्यंत। पहलगाम बेस कॅम्प वर RFID आणि बॅग स्कॅन करून फायनली आम्ही स्टे केला, तो म्हणजे पहलगाम बेस कॅम्प मध्ये। तर चला उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, बोला हर हर महादेव।